मंदिराची आरती आहे, सर्वजण एकत्र होऊन आरती करत आहे. काय वादाचं कारण नाही, पण वाद आहे पण नाही. स्थानिकांचं मत आहे की वाद काही नाहीये, पण काही लोकांनी या आधी डिसेंबर महिन्याच्या वेळेस तक्रार केली होती. बरोबर आहे, तक्रार केली होती, ते लोकांनी तक्रार केली होती, पण माझे आता स्वतः आलो, मी पूर्वी पण आलो होतो. आता तक्रारचं काही कारण नाही, ते आरती करत आहे, ते वीक में एक दिवस आरती करत आहे. सर्वांना आरतीमध्ये सामील व्हायला पाहिजे. सर, महाशिवरात्रीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा आम्हाला या पालखीचे मानकरी पाहायला मिळाले, पण आता ज्यावेळेस मंदिराची दशा पाहिली तर या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे असं पाहायला मिळालं. हे मंदिराच्या मध्ये काय करायचे, जुना मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, तर आपण लगेच काय करू शकत नाही. पण ते जे मंदिराची देखरेख करता त्याने काही सांगितलं आता, पण ते योग्य परवानगी घेऊन सर्व काही जे करू. आता कोणी माझ्याकडे आतापर्यंत सांगितलं नाही आहे, लगेच करू. आज पण मी स्वतः आरती करून आलो इथे. मी मंदिरमध्ये गेलो होतो, आरती पण केली होती सर्वात बरोबर. आता ते मध्ये जे काय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काय करायचं असेल ते पण नक्की करू. तुम्ही या ठिकाणी स्थानिकांची काही बैठक वगैरे लावणार आहात तर तुम्ही बोलून घेणार? नाही, पूर्वी ते मी त्याने दोघांना सांगितला होता की तुम्ही स्वतःचा वाद मिटवून घ्या. आता परत एक वेळा मी प्रयत्न करू की दोघां बसून कसा काय मार्ग काढेल. सर, आणखी एक वेगळा प्रश्न होता. तुम्ही मुंबई मागच्या 2 टर्मपासून हाताळत आहात. आता बाळा नांदगावकरांनी एक पत्र दिलंय भूषण गगरांना. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की बेटी नदीचे टेंडर जे आहेत ते देऊ नका, कारण की ते एकाच कंत्राटदारांनी 4 कंपन्या करून हे टेंडर मिळवत आहेत. मी नांदगावकरचा मोठे नेता आहे, जुने नेता, त्याने काय लिहिलं मला बघावं लागेल. ते बघितल्यानंतर मी ते काय ते बोलू शकतो. त्या आज अबू आझमी यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. कसं पाहता या विधानाकडे? असं आहे की अबू आझमी नेहमी भडकावलं विधान करता, त्याने काही एक्झिस्टन्स नाही आहे. त्याने फक्त एक जातीविशेष लोकांने साठी ते सर्व ते करत आहे. मी निषेध करतो. आणि अजून त्याने काही असा भडकावला प्रयत्न केला तर मी पोलीस कमिशनरने पत्र लिहून त्याच्यावर कारवाई करावी अशी माग करणार आहे. मंगलजी, स्थानिकांमध्ये कुजबूज आहे की मंगलजी तक्रारदारांना त्यांचा पाठिंबा आहे म्हणून त्यांना. तुम्ही बघितलं ना, मी स्वतः आलो इथे आरती केली. मला सर्वांना ऐकलं तर लागेल ना, पण ते कोणाचे काही कुजबूज नाही. मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांनी ते यामध्ये सामील व्हायला पाहिजे. असंही म्हटलं जातं मंगलजी कुठेतरी मराठी समुदायाच्या विरोधात. हा काय प्रश्न नाही आहे. मी सर्व समुदायाच्या 7 वेळा मी निवडून आलो. मराठी समुदायाशिवाय कोणी तो निवडून येऊ शकतं का? मराठी बाउल क्षेत्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.